भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांना रिंगणामध्ये उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। असं झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीनं निवडणुकीच्या तयारीस आत्तापासूनच सुरुवात केली आहे। नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। या मतदारसंघात भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। तेथून फडणवीस सलग 3 वेळा विजयी झाले। संजय तिवारी माझे सहकारी नागपूरहून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, दोन्ही गृहमंत्र्यांमध्ये माजी आणि आजी गृहमंत्र्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे। काय नेमके आत्ताचे अपडेट्स आहे, काय माहिती मिळते भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या गोटातून? अगदी बरोबर तृप्ती, जसं आता आपण सांगितलं 2009 साली जेव्हा दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तेथील साधारणतः प्रत्येकच मतदाराच्या घरापर्यंत भाजपची व्यूहरचना आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं कार्यकर्ते असतील आणि गणमान्य नागरिक असतील त्यांना प्रत्यक्ष घरी जाऊन थेट संपर्क करत असतात। आणि याशिवाय आपल्याला माहिती आहे की अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 40 ते 45 वर्षापासून प्रलंबित असलेला मालकी हक्क, झोपडपट्टी धारकांना भूखंडांचा मालकी हक्क देण्याचा प्रश्न निकाली काढलेला आहे। त्यामुळे दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं जे बाहुल्य आहे, तिथे जे त्यांची जी पकड आहे ती कुठेतरी सैल व्हावी आणि त्यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देता आलं तर ते, कारण ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कॅम्पेनर आहे आणि त्यांना जर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूरमध्येच गुंतवून ठेवता आलं तर कसं, ही व्यूहरचना महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे। आपल्याला माहिती असेल की 20 जुलैला NDTV मराठीने सर्वप्रथम बातमी दाखवली होती की काटोल हा अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभा मतदारसंघ ते आपल्या मुलाला म्हणजे सलील देशमुख याच्या स्वाधीन करून नवीन सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत। याच निमित्ताने त्यानंतर श्याम मानव यांनी एक आरोप केला की अनिल देशमुखांवरती देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला होता आणि खोटी शपथपत्र देण्याचा प्रयत्न झाला होता। त्याला नंतर अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आणि आरोपांच्या फैरी प्रतिफैरी घडत गेल्या हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। तर त्यामागे कुठेतरी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्यासाठी अनिल देशमुखांना उभे करण्याची रणनीती महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे रचल्या गेल्याचं दिसतंय। पण यामध्ये सर्वात मोठी अडचण काँग्रेसची आहे। शहर काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत आमदार विकास ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नागपूर शहराचे 6ही विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचे आहेत। काँग्रेस इथे पूर्वापार लढत आलेली आहे, त्यामुळे हे विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र विकास आघाडीच्या कोणत्याही घटक देण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काँग्रेसची समजूत घालण्यात येईल आणि देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुखांच्या माध्यमाने आव्हान देण्याचा प्रयत्न होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे। निश्चित नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।